सो गुड ओके, इव्हिनिंग टू ऑल. येतोय. हो सर, एकदम क्लिअर, ऑडिबल, विजिबल दोघं. प्लीज कंटिन्यू. आपण पहिले 3 अॅपरिझम बघितले. आजपासून चौथा आणि पुढचे जितके होतील तेवढे करूया. तर आता चौथ्या अॅपरिझम मध्ये कसं आहे माहिती आहे का, फिजिशियन हा आरोग्याचं रक्षण करताय कसा बनेल आणि ते सांगितलंय. म्हणजे त्याला जेव्हा आजार कसा होतो, म्हणजे त्याला आरोग्य कोणत्या गोष्टीमुळे खराब झाले आणि आजाराचे कारण काय आहे आणि त्यातून कसं बाहेर पडायचं आणि त्याला कसं बरं करायचं हे जेव्हा कळेल, तेव्हा तो आरोग्याचा खरा रक्षण करता बनेल, असं फोर्थ अॅपरिझम मध्ये सरांनी म्हटलंय. त्यानंतर पाचव्या अॅपरिझम मध्ये रुग्णास बरे करण्यासाठी काही गोष्टी मदत करतात. जसे की अॅक्यूट कंडिशन मध्ये एक्साइटिंग कॉज चे पर्टिक्युलर्स आपल्याला माहित पाहिजे. त्याच्या आधारे आपण त्याला बरं करण्याचा प्रयत्न करतो. जुनाट आजारमध्ये जसे क्रोनिक डिसीज आहे, त्याच्यामध्ये हिस्ट्री महत्वाची असते. त्या हिस्ट्री मधले जे जे सिग्निफिकंट पॉइंट्स आहे, जे मुद्दे आहे, त्याच्या आधारे आपण फंडामेंटल कॉज शोधतो. फंडामेंटल कॉज नंतर तुमचं एक्साइटिंग कॉज, मेंटेनिंग कॉज, हे सगळं कन्सेप्ट बऱ्याच जणांच्या क्लिअर नसतात. फंडामेंटल कॉज म्हणजे ज्या कारणास्तव आजार तुमच्या शरीरात कंटिन्यू राहतोय, त्याला आपण क्रोनिक मायाझम म्हणतो. जो मुख्य करून क्रोनिक मायाझम असतो तो शोधता येतो. त्याचे फिजिकल कॉन्स्टिट्यूशन माहीत करायला पाहिजे. रोग्याचे जुनाट आजार असतो त्या रोग्याची बौद्धिकता, त्याची नैतिकता, त्याचा व्यवसाय, राहणीमान, सवयी, सामाजिक नातेसंबंध, वय, सेक्शुअल फंक्शन, सर्व गोष्टी त्याच्यासाठी विचारात घ्यायच्या असतात. आणि मला त्याच्यानंतर सर्वांना सिक्स्थ सर, अॅपोरिझम आहे. सर मी हॅलो. 4 आणि 5 वर हा थोडं सर, लोकांना बोलतं करतो, थोडं म्हणजे सेशन परत हे करा, होईल परत. परत. हा, चालेल. ओके ओके. तर फोर्थ ॲफोरिझम जो आहे ना, ही इज लाईकवाईज अ प्रिझर्वर ऑफ हेल्थ इफ ही नोज द थिंग्स दॅट डिरेंज हेल्थ अँड कॉज डिसीज अँड हाऊ टू रिमूव्ह देम फ्रॉम पर्सन्स इन हेल्थ. सो ही इज लाईकवाईज अ प्रिझर्वर ऑफ हेल्थ. तर हेल्थचं प्रिझर्वेशन म्हणजे काय हे कोणीतरी सांगा, अनम्यूट करून किंवा चॅट बॉक्समध्ये. पुढे त्यांनी लिहिलेली, ही नोज द थिंग दॅट डिरेंज हेल्थ, म्हणजे ज्या गोष्टींमुळे हेल्थ मधून पेशंट नॉन हेल्दी डिसीज स्टेटस मध्ये जातो ते. अँड हाऊ टू रिमूव्ह देम फ्रॉम पर्सन इन हेल्थ. हेल्थ मध्ये असलेल्या पर्सन मध्ये जे ते कारण आहे, तर ते कारण आपण कोणतं कारण जे हेल्थला डिरेंज करते ते कारण, तर ते कारण आपण कशा पद्धतीने रिमूव्ह करू शकणार, तर आपण त्या पेशंटला प्रिझर्व करू शकतो. तर मला प्रिझर्वर ऑफ हेल्थ प्लीज कोणीतरी एक्सप्लेन करा, नाहीतर सरांना मी पुढचं घ्यायला लावतो. आणि कळलेलं नसेल तर ते पण सांगा. सर सर परत मला एकदा कळलं एक्सप्लेन नाही, करा. एकदा रिपीट करा ना. माझा प्रश्न रिपीट करू का? आन्सर त्याचा आन्सर सांग. ॲपोरिझम मध्ये एकदा रिपीट करा. हा हा, ॲपोरिझम मी रिपीट करतो आधी. ही इज लाईकवाईज अ प्रिझर्वर ऑफ हेल्थ इफ ही नोज द थिंग दॅट डिरेंज हेल्थ अँड कॉज डिसीज अँड हाऊ टू रिमूव्ह देम फ्रॉम पर्सन्स इन हेल्थ. आता इथं ही इज लाईकवाईज अ प्रिझर्वर ऑफ हेल्थ, ही म्हणजे कोण? तर फिजिशियन, डॉक्टर नाही फिजिशियन. म्हटलेलं ना. हा, प्रिझर्वर. आता प्रिझर्व करणं म्हणजे काय असतं ते सांगा. प्रिझर्व करणं म्हणजे मेंटेन करणं. जी हेल्थ इज अ कंडिशन विच वी नीड टू, म्हणजे ती कंडिशन मेंटेन करता आली पाहिजे. जसं आता आपण सपोज मॅक्सोमिकाच्या पेशंटमध्ये पॉझिटिव्ह फॅक्टर अल्कोहोल आहे आणि तो अल्कोहोल घेतोय आणि आपल्याकडून मेडिसिन पण घेतोय आणि ही इज गेटिंग इन टू सेम काइंड ऑफ प्रॉब्लेम्स. तर मग अशा वेळेस आपण पेशंटला ऍडवाइस करता आलं पाहिजे की यू स्टॉप द अल्कोहोल ऑर द मेंटेनिंग कॉज ऑफ द डिसीज. आणि मग तुम्ही त्यांची हेल्थ प्रिझर्व करू शकता. म्हणजे त्याला तुम्ही मेडिसिनने ट्रीटमेंट कम्प्लिटली देऊ शकता. किंवा लाईकवाईज मलेरियामध्ये जे मलेरियाचा जो एरिया आहे तिथे जे पेशंट्स राहतात जे कंटिन्युअसली एक्सपोज असतात म्हणजे त्या पॉझिटिव्ह फॅक्टरला, मग अशा पेशंटला पण बऱ्याचदा तिथून शिफ्ट करणं गरजेचं असतं. सो दॅट अवर मेडिसिन कॅन वर्क इन अ बेटर वे. म्हणजे हे जे ओके. पॉझिटिव्ह फॅक्टर्स आहेत ते तुम्हाला माहिती असले पाहिजे डिसीजला
डिसीज का त्यांचा ऍक्टिव्ह राहतो त्यांच्यामध्ये. तसंच इमोशनल सिच्युएशन मध्ये पण एखाद्या फॅमिलीमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जर तिथे ती पर्सन इज नॉट बेटर, देन वी नीड टू शिफ्ट द लोकेशन ऑफ दॅट. म्हणजे त्यांनी त्याचं घर बदललं पाहिजे किंवा अशा प्रकारे जे काही मेंटेनिंग कॉजेस आहेत ते आपण लक्षात घेतले पाहिजे. जेव्हा केव्हा आपण पेशंटशी बोलतोय तर ते मेंटेनिंग कॉजेस आपण लक्षात घेतले पाहिजे. ठीक आहे. बरोबर आहे. मला ना म्हणजे प्रिझर्व आपण ना एक म्हणजे काय असतं ना, डे इन डे आउट जे आपलं डेली लाईफ आहे ना, तर डेली लाईफ मध्ये काही गोष्टी आपण तिथून शिकून ऑर्गॅननला त्या कनेक्ट करायच्या असतात. आपण प्रिझर्वेटिव्ह हा वर्ड बऱ्याचदा ऐकलेला असेल. तर प्रिझर्वेटिव्ह कुठे वापरलं जातं? एखादी वस्तू असेल आणि ती वस्तू तुम्हाला जास्त दिवस चांगल्या परिस्थितीत टिकवून ठेवायची असेल, दॅट इज दोज आर द थिंग्स टू बी यूज्ड ॲज प्रिझर्वेटिव्ह. तर त्या अनुषंगाने तुम्ही हे लक्षात घ्या. याचा राईट आन्सर सर देतील एकदा परत. सर डॉक्टर वृषाली कावळे आहेत, त्यांनी रिस्टोर करणे असं लिहिलेलं आहे उत्तर. डॉक्टर उत्कर्ष यांनी जपून ठेवणे हे लिहिलेलं आहे. डॉक्टर शुभदा Right. मेंटेन एक्झिस्टिंग स्टेट ऑफ हेल्थ असं लिहिलेलं आहे. तर सर तुम्ही सांगा आता एक्झॅक्ट काय आन्सर आहे. ओके, प्रिझर्व्ह हेल्थ म्हणजे काय माहिती का? जसं ॲलोपॅथीमध्ये आपण सर्दी खोकला झाला, त्याला इंजेक्शन दिलं, गोळ्या दिल्या आणि तो बरा झाला. पण तो पूर्ण हेल्दी झाला का? नाही. तर हेल्थची कन्सेप्ट जी आपल्या होमिओपॅथीमध्ये आहे, तो पूर्णपणे त्याचा सगळं सिंक्रोनाइज कंडिशन मध्ये चाललं पाहिजे हार्मोनी. आणि तो निरोगीच राहायला पाहिजे. हार्मोनी मध्ये राहायला पाहिजे, तो निरोगी राहायला पाहिजे. मग पावसात गेला, मग आजारी पडला, म्हणजे तो आपण त्याला प्रिझर्व केलं का? त्याला हेल्दी ठेवलं का? नाही. तो तो अशा पद्धतीने त्याला इम्युनाइज झाला पाहिजे. तो पूर्णपणे फिट. त्याचे कुठल्याही डिस्पोजेशन असेल, म्हणजे जसं आपण एखादं काहीतरी आंबट खाल्ल्यानंतर पित्त होतंय, मग त्याला या स्टेजला न्यायचं का? त्याला कधी पित्त जरी होत असेल तर नंतर अशा स्टेजला आपण नेलं का त्याला त्या आंबट खाल्ल्याने पण पित्त नाही होते. म्हणजे कसं आहे का, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण आपण आजारी पडतोय. त्या सर्व गोष्टी आपल्याला काढता आल्या पाहिजे. तो कशामुळे आजारी पडतो? एक तर त्याला ते समजून सांगितलं पाहिजे आपण का ह्या गोष्टींचा तुला त्रास आहे, त्यापासून बाजूला. जसं मॅडमने सांगितलं, जसं मलेरिया कंडिशन कशा श्रबी एरिया जे दमट वातावरण असतं, जसं पश्चिम बंगाल वगैरे, त्या बरोबर. एरियामध्ये मलेरिया होतोय. मग त्या लोकांना आपण त्यांचं हॅबिटेट चेंज केलं पाहिजे. आता जसं ॲलोपॅथिक फिजिशियन फक्त मलेरिया ट्रीट करतो, पण त्याला परत परत मलेरिया का होतोय? एखादा कार्डियक पेशंट आहे, त्याला परत परत ब्लॉकेज होते, अँजिओप्लास्टिक केली, परत ब्लॉकेज झालंय. म्हणजे आपण त्याला प्रिझर्व केलं का? हेल्दी केलं का? नाही. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण त्याला आजाराचं कारण शोधलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. आजार कशामुळे मेंटेन होतोय ते शोधलं पाहिजे आणि ते मेंटेन होऊ नये म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे? आपण त्याला ते सल्ले दिले पाहिजे. डाएट, एक्सरसाइज, सगळ्या गोष्टी. आणि आजार जो आहे तो कसा बरा करायचा, तो त्याच्या शरीरातून बाहेर काढायचा कसा? सरांनी प्रत्येक ठिकाणी आजार बाहेर काढणे किंवा सिम्पटम रिमूव्ह करणे म्हटले. कुठेही असं घालवणे किंवा काय नाही. म्हणजे आजार हा सिम्पटमच्या रूपातून बाहेर गेला पाहिजे, तो सिम्पटम नाहीसा झाला पाहिजे, शरीरातून बाहेर पडला पाहिजे. ह्या बाहेर पडण्याला फार अर्थ आहे. प्रत्येक अर्ध्या ठिकाणी तिथं आपण तो बाहेर पडणं कुठल्याही सिच्युएशन मध्ये ते आपल्याला बाहेर पडताना दिसलं पाहिजे. आपल्या बॉडीची टेंडेन्सी आहे, कुठलीही घातक पदार्थ असला ना, कुठेही असू, नॉक्शियस कोणती असू, इमोशन्स असू, मटेरियल असू, कुठे आपण तो कुठल्या तरी सिच्युएशनने बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. जसं आपण एखादी गोष्ट तुम्ही खूप दुःखद गोष्ट ऐकली, आपला चेहरा सांगतोय याला दुःख झालंय, नाही का? म्हणजे ते एक्सप्रेशन आपल्याला दिसतंय. आपल्याला ते एक्सप्रेशन रूपी बाहेर काढलंय आपण शरीराने, बरोबर आहे की नाही? तर या सगळ्या गोष्टीतून त्या रोग्याला पूर्णपणे बाहेर काढून त्याला एकदम व्यवस्थित राहणे, कुठल्याही एक्सटर्नल इन्फ्लुएन्सचा त्याच्यावरती परिणाम न होणे, म्हणजेच आपण त्याला प्रिझर्व केलंय, तो पूर्णपणे स्ट्रॉंगली हेल्दी आहे. आता तो परत आजारी पडण्याचे चान्सेस फार कमी आहे. त्यालाच आपण प्रिझर्वर ऑफ हेल्थ म्हणतो. ओके, डन. आता 5व्या अफोरिझम कडे येतो सर. युजफुल टू द फिजिशियन इन Yes, sir. असिस्टिंग हिम टू क्युअर आर द पर्टिक्युलर्स ऑफ द मोस्ट प्रॉबेबल एक्साइटिंग कॉज ऑफ द अॅक्यूट डिसीज. आता मी याच्यावर जोर देतोय, मोस्ट प्रॉबेबल एक्साइटिंग कॉज ऑफ अॅक्यूट डिसीज. मोस्ट प्रॉबेबल म्हटलेलं आहे सरांनी, एक्झॅक्ट नाही म्हटलेलं, एक्साइटिंग कॉज म्हटलेलं Yes. आहे. दोन गोष्टी लक्षात घ्या, एक मोस्ट प्रॉबेबल, दुसरं एक्साइटिंग कॉज. आणि तिसरं त्यांनी लिहिलेलं आहे की हे कुठल्या आजारासाठी, तर फक्त अॅक्यूट इलनेसेससाठी. पुढे पुढे डॉक्टर हॅनेमन लिहितात 5व्या अफोरिझम मध्ये, ॲज ऑल्सो द मोस्ट सिग्निफिकंट पॉइंट्स इन द होल हिस्ट्री ऑफ द क्रॉनिक डिसीज. आता अॅक्यूट मध्ये काय होतं? प्रॉबेबल एक्साइटिंग कॉज होतं,
क्रॉनिक मध्ये डॉक्टर हॅनेमन काय लिहितात? मोस्ट सिग्निफिकंट पॉइंट्स इन द होल हिस्ट्री ऑफ क्रॉनिक डिसीजेस टू एनेबल हिम टू डिस्कवर इट्स फंडामेंटल कॉज, ज्याला सरांनी आपल्याला मायाझम म्हणून सांगितलं ते पुढे लिहिलेलं आहे, विच इज जनरली ड्यू टू क्रॉनिक मायाझम. नुसता मायाझम नाही, क्रॉनिक मायाझम लिहिलेला आहे. तर आतापर्यंतच्या ॲफोरिझम मध्ये क्रॉनिक हा शब्द फर्स्ट टाइम आलेला आहे. पुढचं, इन दिस इन्व्हेस्टिगेशन द असर्टेनेबल फिजिकल कॉन्स्टिट्यूशन, इथे सरांनी फिजिकल अँड मेंटल लिहिलेलं नाहीये, इथे त्यांनी लिहिलेलं आहे फिजिकल कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन हा वर्ड इथे आता पहिल्यांदा आलेला आहे. ऑफ द पेशंट एस्पेशली वेन द डिसीज इज क्रॉनिक. क्रॉनिक डिसीजेस मध्ये या गोष्टीचा आपण विचार करायला हवा किंवा घ्यायला हवं. मग फिजिकल कॉन्स्टिट्यूशन ऑफ द पेशंट सोबत काय आहे? आता मेंटल स्टेटसचा उल्लेख झाला. फिजिकल कॉन्स्टिट्यूशन सोबत हिज मॉरल्स अँड इंटेलेक्च्युअल कॅरेक्टर, हिज ऑक्युपेशन, मोड ऑफ लिव्हिंग अँड हॅबिट्स, जसं तंबाखू खाणाऱ्यामध्ये कार्डियक हिस्ट्री असेल त्याला ते थांबवणं, ऑक्युपेशनल काही डिसीज असतील पाण्यात काम केल्यामुळे होत असेल तिथून हे करणं, या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत आपल्याला. मोड ऑफ लिव्हिंग अँड हॅबिट्स, ही सोशल अँड डोमेस्टिक रिलेशन. सर बघा किती छान होतं हॅनेमन सरांचं. सामाजिक याच्यामध्ये पेशंट वागतो कसा, म्हणजे घरी वेगळा बाहेर वेगळा, किंवा बाहेर निराळा आणि घरी वेगळा. सोशली त्याचे कनेक्शन कसे, म्हणजे लोकांमध्ये मिसळतो की नाही मिसळत, वागणूक कशी आहे. आणि डोमेस्टिक रिलेशन, डोमेस्टिक म्हणजे घरामध्ये परत वातावरण कसं, ज्याला आपण आता कोणीतरी HHFचा विषय चाललेला होता, तर HHF मध्ये IPR हा शब्द वारंवार येतो. IPR चा उगम जो आहे ना, तो मला वाटतं इथून आहे, इंटरपर्सनल रिलेशनशिप, डोमेस्टिक रिलेशन, हिज एज, सेक्शुअल फंक्शन्स अँड आर टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन. तुमचं काही ओपिनियन असेल, कुणाला काही प्रश्न असतील ॲफोरिझम मध्ये तर सांगा, नाही तर सर आता 6th ॲफोरिझम कडे जा. करा सर स्टार्ट 6th. आता 5th मध्ये परत सर एक्साइटिंग कॉज आहे अॅक्यूट केसेस मध्ये. मोस्टली अॅक्यूट केसेस या ज्याच्याकडे क्रोनिक मायोझम असतो, जसं सोरायसिस सायकोसिस, प्रत्येकाच्या शरीरात तो असतो. आणि ज्या अॅक्यूट कंडिशन येतात त्यांना काहीतरी एक्साइटिंग फॅक्टर असतो, जसं पाण्यात गेल्यामुळे सर्दी झाली, पावसात भिजल्यामुळे सर्दी झाली, कुठेतरी घाबरल्यामुळे ताप आला, नाही का. मग आपण ज्यावेळेस अॅक्यूट रेमेडी देतो त्यावेळेस त्या एक्साइटिंग कॉजला आपण जास्त महत्व देतो आणि त्याच्या आधारे आपण रेमेडी शोधण्याचा प्रयत्न करतो. पण तसं क्रोनिक केसेस मध्ये होत नाही. क्रोनिक केसेस मध्ये तुम्हाला एक्साइटिंग कॉज बऱ्याच ठिकाणी भेटतच नाही. मग अशा वेळेस आपण केस कशी पुढे करायची? अॅक्यूट मध्ये एक्साइटिंग कॉज त्याला लक्षात असतो, तो सांगतो, कमी त्याच्या पिरियड आधारे होत आपण असतं, पुढे जाऊ बरोबर. शकतो. हा. आणि क्रोनिक केसेस मध्ये मग हे क्रोनिक केसेस फार दिवसापासून चालत आलेले असतात, त्या सवयीच्या झालेल्या असतात. पेशंटला त्याचे सिम्पटम्स पण लक्षात येत नाही आणि त्याच्यापासून फार तकलीफ पण नसते. जसे की आता फॅन लावलेला आपण बसलेले आणि माझ्या हाताला घामच येतोय. आता फार दिवसाचा येतोय, पण हा एक सोरिक सिम्पटम आहे. पण याच्यात म्हणजे याच्यापासून मला काही त्रास ते माझ्या कधी लक्षात येत नाही ते का होतंय, बरोबर की नाही. त्यामुळं त्या पेशंटचे आपण फिजिकल कॉन्स्टिट्यूशन, फंडामेंटल कॉज मध्ये आणि त्याचा व्यवसाय सगळ्या 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 बाजूने त्याचा विचार केला पाहिजे. आणि सगळ्या बाजूने विचार करून डीप स्टडी घेऊन सिग्निफिकंट पॉइंट्स आहे, म्हणजे आता एवढं सगळं बारोड भरती केली, 2 तास हिस्ट्री घेतली आणि मग त्याच्यावरती कसं मेडिसिन सापडणार. त्यातले जे त्या आजाराला कारणीभूत धरणारे सिग्निफिकंट जेवढे पॉइंट आहे ते एकत्रित करून आपल्याला ट्रीट करायचं आहे. पण ते सिग्निफिकंट पॉइंट शोधताना त्याचं फिजिकल कॉन्स्टिट्यूशन, मेंटल, त्याचं राहणीमान, त्याचं बाकीच्यांशी वागणं, त्याचे सेन्शुअल फंक्शन्स, या सगळ्या गोष्टींचा विचार करून जेवढे सिग्निफिकंट पॉइंट आहे त्यांना गृहीत धरून क्रोनिक केस ट्रीट करायची आहे. कळलं? ओके. हो सर. आता ओके. सर हा. सर तुम्ही खूप भरभर बोललात का सर? थोडं सावकाश परत सांगा. ओके. सर सर हा फिजिकल कॉन्स्टिट्यूशन हा बद्दल थोडं हा सांगा सर. आणि ती केव्हा ओके. द्यायला पाहिजे? फिजिकल ओके ओके ओके. फिजिकल कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, त्याचा अपीअरन्स कसा आहे, जसं लीन, थिल, फ्लॅबी आहे का, नाही का, हाईट कशी आहे, रंग कसा आहे, त्याचे हेअर्स कसे आहे, टंग कशी आहे, ह्याच्या फिजिकल गोष्टी आहे, नाही का, शारीरिक गोष्टी आपण पॉइंट आउट करतो. त्याच्यानुसार आपण पल्सटिला किंवा कॅल्क्युलेट कॉन्स्टिट्यूशन आपण ठरवतो. याला आपण फिजिकल कॉन्स्टिट्यूशन म्हणतो.
आणि बऱ्याच गोष्टी त्याच्या ज्या माइंडच्या रिलेटेड असतात त्या त्याच्या व्यवसाय, त्याचं बाकीच्यांशी वागणं, त्याचं सेक्शुअल फंक्शन कसं आहे, घरी आणि बाहेर त्याचं वागण्यात काय बदल आहे, त्याची बौद्धिक इंटेलेक्च्युअली तो कसा आहे, याच्यावरती आपण त्याचं मेंटल कन्स्टिट्यूशन बघतो नाही का. आणि त्याच्या आधारे आपण त्याचं क्रोनिक रेमेडी शोधण्याचा प्रयत्न करतो. कारण की क्रोनिक मेडिसिन मध्ये जसं आता 2 वर्षापासून एखाद्याला वर्ड्स आहे किंवा एक्झिमा आहे तो 2 वर्षापासून आहे किंवा सोरेसिस आहे, याच्यामध्ये काय आहे, फक्त त्याला तिथं इरेप्शन झालेलं आहे आणि त्याला तिथं इचिंग होते, बाकीचं काहीच नाही ना. मग तो कसा आला, त्याला कारण काय आहे नाही का. त्याच्यासाठी आपण त्याचं फिजिकल मेंटल सगळं तपासण्यासाठी ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या सर्व नोट डाऊन करायच्या आणि त्या सर्वांमध्ये या आजाराला कसं प्रवृत्त झाला तो, त्या जे सिग्निफिकंट पॉइंट्स आहे क्रोनिक केसमध्ये, ते सिग्निफिकंट पॉइंट गृहीत धरून त्याचा फंडामेंटल कॉज म्हणजे सोरा, सिफिलिस, सायटोसिस, 3 पैकी एक मायाझम असतो. आता हे मायाझम ओळखण्यासाठी तुम्हाला मायाझमचे सिम्पटम्स माहित पाहिजे, मायाझम काय ते माहित पाहिजे. त्याच्यासाठी परत तुम्ही टीसीडी मध्ये जाऊन सोरा, सिफिलिस, सायटोसिस शिकलंच पाहिजे. तेव्हा तुम्हाला हे कॉन्स्टिट्यूशन, माइंड आणि सगळ्या त्या गोष्टी लक्षात येतील. आता सध्या पुरतं या सगळ्या गोष्टींचा विचार करून जे सिग्निफिकंट तुम्हाला भेटलंय त्या केससाठी ते घेऊन त्याची क्रोनिक केस डील करायची. कळलं? फास्ट होतंय का जास्त? नाही सर, बरोबर चाललेलं नाही, आता आहे. व्यवस्थित आहे. आता कळलं का? हो सर. हो हो. ओके. हो सर. हो सर. सिक्स फिजिकल एपिसोड मध्ये कॉन्स्टिट्यूशन मध्ये ना, फिजिकल कॉन्स्टिट्यूशनचा क्वेश्चन जो आहे ना, याच्यात आता सिम्पल म्हणजे आता ज्यांचं ऑब्झर्वेशन असेल मला जो माहित नाही, दिसतो, हा राईट, म्हणजे आता माझा हात तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय, इतर लोकांपेक्षा माझ्या हातावर केस जास्त वेगळा आहे. दिसते. दॅट इज फिजिकल कॉन्स्टिट्यूशन. सरांच्या हातावर केस इतर लोकांच्या तुलनेत जास्त आहेत. एखादा मेल तुमच्याकडे आला आणि त्याला बिलकुलच केस नाहीयेत, दाढीला मिशीला आलेले नाहीत, दॅट इज पिक्युलर थिंग इन दॅट केस. त्यानंतर तुमच्याकडे आला एखादा पोरगा ज्याचं ऑपरेट झालेलं होतं क्लेप लिपचं, ते तुम्हाला तिथं मार्क दिसत आहे. इट मे नॉट बी द पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन, बट यू कॅन एंटर की मायाझम कोणता असावा हे ऑब्झर्वेशन मधून तुम्हाला कळणार. फिजिकल कॉन्स्टिट्यूशन मध्ये येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये पेशंटचा अपिअरन्स जो आहे, जसं आता तू ज्याला म्हटलेलं आहे की मला कॉलेजला असताना थोडंसं ते आठवतं की गणपती बाप्पाची इमेज आणि तुझा असं डोळ्यासमोर ठेवायचा. कॅल्केरिया कार्प बेबी जे असतात एस्पेशली हे काय म्हणतो ना, हे त्रिकालाबाधित सत्य असेल हे मात्र डोक्यात ठेवू नका. सर्व गोष्टी सर्व केसेस मध्ये एकदा तुम्हाला सापडत नाही. कॅल्केरिया कार्ब एकदम लीन थिन माणसांमध्ये मुलांमध्ये पण काम करतं, असं काही गरजेचं नाही की सगळे फेअर फ्लॅट फॅबी असले पाहिजेत म्हणून कॅल्केरिया कार्ब. तो जनरली पेशंट तुमच्या नजरेसमोर आल्यानंतर हा डॉक्टर प्रदीप बागले, हे डॉक्टर ज्ञानेश्वर पठाडे याची जी आपल्या डोक्यामध्ये इमेज असते, ही इमेज आपल्या डोक्यामध्ये तयार कुठनं होत असते की त्या व्यक्तीला आपण बघत असतो त्यानुसार तयार होत असते. एखाद्याचे सिरेटेड Appearance टीथ, त्याचं. एखाद्याचे सिरेटेड टीथ असतील, दॅट कॅन बी अ पार्ट ऑफ फिजिकल कॉन्स्टिट्यूशन. पुढे सर. आता जे सरांनी बोललं कॉन्स्टिट्यूशन नुसार कॅल्केरिया, मला त्याचं कॉन्स्टिट्यूशन वाटतं किंवा पल्सडीला कॉन्स्टिट्यूशन आहे किंवा तुमचं सल्फर कसा दिसतो त्याचं कॉन्स्टिट्यूशन आहे. पण काय आहे, प्रत्येक वेळेस मग आता कॅल्क्युलेटरचं कॉन्स्टिट्यूशन मग कॅल्क्युलेटर द्यायचंच नाही का, तर असं नसतं. ऍक्च्युली ड्रग प्रूव्हिंग करताना सरांनी रॅन्डमली ड्रग प्रूव्हिंग केलेली आहे. म्हणजे समजा 12 लोकांना मेडिसिन दिलेलं आहे. आता त्यात काही काहींचं कॉन्स्टिट्यूशन कॅल्केरिया सारखं होतं, काहींचं सल्फर सारखं होतं, काहींचं इतर कसं नॅट्रमूर सारखं असेल, पण त्यांच्यामध्ये प्रूव्हिंग होताना सर्व सिम्पटम दिसत नाही. ऍक्च्युली कॅल्क्युलेटरच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे सिम्पटम आहे ना, ते फक्त ज्याला कॉन्स्टिट्यूशन आहे त्याला कॅल्केरिया सगळ्यात जास्त प्रूव्ह होते. इथं काय अफिनिटी, जे आपण पहिले शिकलो ना आतापर्यंतच्या याच्यामध्ये ना, सिम्पटम अफिनिटी शब्द फार महत्वाचा आहे. आजपर्यंत जो आपण तिथं जोर दिला होता ना, प्रत्येक पॉईंटला महत्व काय आहे, तर जसं जसं तुम्ही पुढे जाल ना, तिथं प्रत्येक गोष्ट तिथं इंटरलिंक असते. ज्यावेळेस आपण एखाद्या कॅल्केरिया कॉन्स्टिट्यूशनला कॅल्केरिया प्रूव्हिंग करतो त्यावेळेस त्याच्यात त्या पेशंटमध्ये त्याचे सर्व सिम्पटम दिसतात. पण आता एखाद्या सल्फरला आपण जर कॅल्केरिया मेडिसिन दिले आणि त्याच्यावरती प्रूव्हिंग होते, तर त्याच्यामध्ये काहीच सिम्पटम दिसणार आहे, काहीच सिम्पटम्स प्रूव्ह होणार आहे. मग ते जे काही सिम्पटम आहे ते असताना आपण त्या पेशंटला जर दिलं कॅल्क्युलेटर, ते सिम्पटम जाणारच आहे. म्हणून
असं काही नाही का एखाद्याचे कॅल्क्युलेट कॉन्स्टिट्यूशन आहे मग आपण नाही आहे मग त्याला कसं कॅल्क्युलेट द्यायचं ते कारण असं आहे ड्रग प्रूव्ह करताना सरांना माहितच नव्हतं हा कॅल्क्युलेट हा सल्फर आहे नॅट्रमोर आहे आणि मग ते कॉन्स्टिट्यूशन सेपरेट करून प्रूव्हिंग झालेलं नाही फक्त ज्याचं कॉन्स्टिट्यूशन ते असतं त्यावेळेस त्याची प्रूव्हिंग जास्त होती कारण त्याला त्या मेडिसिनची अफिनिटी जास्त असते आलं लक्षात येस सर. ओके आता सिक्स्थ अप्रोरिझम याच्यामध्ये आपल्याला अनप्रोज्युडाइज ऑब्झर्वर काय आहे ते बघायचं आहे आणि तो कसा असतो अनप्रोज्युडाइज म्हणजे कसं पूर्वग्रहरहित म्हणजे आपण पेशंट समोर आल्यानंतर मग आता मला कॅल्क्युलिया कॉन्स्टिट्यूशन माहिती आहे मला दिसला कॅल्क्युलिया दिला कॅल्क्युलिया असं असं होत नाही ऍक्च्युली जसं मी सांगितलं एखाद्याला सल्फर द्यायचंय पण त्याचं कॉन्स्टिट्यूशन कॅल्क्युलिया आहे मग सल्फर का देतोय तर त्याला त्या कंडिशनला सल्फर सुटेबल आहे मोस्ट प्रोबेबल रेमेडी सल्फर आहे म्हणून त्याला सल्फर दिली म्हणजे त्याच्यात असं कधी केस घेताना आपण पूर्वग्रह बसायचंच नाहीये ब्लँकली बसायचं जसं हा पेशंट मी पहिल्यांदाच बघतोय आणि आजपर्यंत कुठलाच पेशंट मी बघितलेला नाहीये हा फक्त अनप्रोज्युडाइज ऑब्झर्व म्हणजे पूर्वग्रह रहित निरीक्षक हा फक्त रोग्याच्या पूर्वीच्या निरोगी अवस्थेत व आत्ताच्या रोगी अवस्थेमध्ये काय काय बदल झाले याकडेच लक्ष देतो म्हणजे पूर्वी पेशंट हेल्दी असताना कसा होता आणि आता तो आजारी झाल्यावर त्यात काय काय बदल झालेले जे रोग्याने अनुभवलेले आहे म्हणजे पेशंटने स्वतः अनुभवलेले आहे आणि त्याच्या अवतीभोवतीच्या म्हणजे रिलेटिव्ह लोकांनी बघितलेले असते त्यांनी ऑब्झर्व केलेले असते आणि तिसरा कोण आहे जो फिजिशिस्ट होत आहे तो त्याला क्लिनिक मध्ये ऑब्झर्व करतोय आणि अशा सगळ्यांच्या लक्षणांची बेरीज करून आपण त्याचं पोर्ट्रेट ऑफ डिसीज तयार करतो पोर्ट्रेट म्हणजे काय पूर्ण चित्र कसं असतं माहिती का तुम्ही एखाद्या व्यक्तीची इमेज घेतली आणि त्यात मध्ये तुम्हाला फक्त पाय दिसले त्या पायावरतून तुम्हाला तो माणूस आहे का लेडीज हे कळतं का नाही तुम्ही थोडे वरती गेले पायापर्यंत आले म्हणजे कमरेपर्यंत आले तर थोडाफार अंदाज येतो ही लेडीज असेल का जेंट्स आहे त्याच्या अजून थोडं वरती गेले तर आपण त्याचं डिस्टिंग्विश करू शकतो की ही लेडीज आहे का जेंट्स आहे पण तिथपर्यंत पण आपण तो दुःखी आहे का आनंदी आहे हे सांगू शकतो का नाही जोपर्यंत तुम्ही त्याला जात नाही तोपर्यंत त्याचे एक्सप्रेशन दिसत नाही तेव्हा तुम्हाला कळतं का ही व्यक्ती पुरुष आहे आणि हा दुःखी आहे कळलं म्हणजे तोपर्यंत पोर्ट्रेट तयार होत नाही पूर्ण पिक्चर तयार होत नाही तसंच आहे आपण 4 सिमटम घेतले आणि मग 2 सिमटम त्याच्यावरतून काढले आणि त्याच्यावरती पोर्ट्रेट समजून रेमेडी दिली आणि पेशंट बरा झाला असं कधी होत नाही याच्यामध्ये फुटनोट दिली खाली इथपर्यंत समजलं हो सर. हो सर ओके मग हे कसं शक्य आहे की पेशंट समजा बेडवरती अत्यवस्थावर झोपलेला आहे म्हणजे पेशंट आजारी आहे आणि त्याने सांगितलेल्या लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करून त्याच्या आतमध्ये काय आता काय हे कोणासाठी सांगितले जे ओल्ड स्कूलचे ॲलोपॅथिक फिजिशियन होते त्यांना लक्षणांकडे काही देणे घेणे नव्हते त्यांचं कसं मटेरियलिस्टिक कन्सेप्ट होती त्यांचं आजारी पेशंट म्हणजे त्याच्यामध्ये कुठेतरी कुठला तरी ऑर्गॅनिझम त्याच्या शरीराच्या एखाद्या कोपऱ्यात दडलेला आहे तो शोधायचा आणि तो बाहेर काढायचा एवढंच माहित होतं मग त्याला त्याच्यात लक्ष नाही त्याच्याशी काही घेणे जोपर्यंत तो ऑर्गॅनिझम किंवा जो मटेरियलिस्टिक जो कॉज आहे तो जोपर्यंत सापडत नाही जोपर्यंत तो निघून जात नाही तोपर्यंत ते लोक कधी त्याला निरोगी समजतच नसायचे मग इथं सरांनी काय म्हणले अशा अत्यवस्थ झोपलेल्या पेशंटच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करून त्याच्या आतमध्ये काय दोष तयार झालाय हे शोधणे व त्याला गरिष्ठपणे त्या म्हणजे बऱ्याच वेळा काय व्हायचं का तो जो कॉज आहे जो ऑर्गॅनिझम आहे पूर्वी काय मायक्रोबायोलॉजी एवढे स्पष्ट नव्हती मग तो सापडलेला नसताना पण आपण गृहीत धरायचं का हा हे काहीतरी मग काहीतरी त्याच्यासाठी काहीतरी इलाज करायचं आणि पेशंटचा समज तयार करायचा की आता तुझा शरीरातून मी हा जो मटेरियल रूपी आजार आहे तो बाहेर काढलाय आणि आता तू बरा झालाय आणि त्याला हे लोक रॅशनल ट्रीटमेंट म्हणायचे मग याला हनीमन सरांचा विरोध होता सरांनी त्यापेक्षा किती सोपं आहे म्हणे हे सर्व जाणण्यापेक्षा त्याच्या लक्षणाकडे लक्ष देऊन त्याचं पोर्ट्रेट तयार केलं आणि त्याच्या आधारे काहीतरी रेमेडी देऊन त्याला जर बरं करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे सर्व लक्षणं जर आपल्याला काढता आले तर तोच जास्त सक्षम पर्याय आहे त्याच्या माहीत नसलेल्या त्या ऑर्गॅनिझमच्या किंवा त्या कारणाच्या पाठीमागे पळण्यापेक्षा आता हे जे कारण आहे ना त्याला आपण काय म्हणतो प्रायमरी कॉज ऑफ द डिसीज आता हे प्रायमरी कॉज ऑफ द डिसीज काय आहे तर ओल्ड स्कूलच्या लोकांना कम्प्लीट मटेरियलिस्टिक कन्सेप्ट होती
का शरीरामध्ये ते शरीर म्हणजे मानवाचं शरीर आणि आजार हे दोन एंटिटी समजायचे. म्हणजे आजारी झालाय म्हणजे त्याच्या शरीरात काहीतरी बाह्य गोष्ट घुसलेली आहे. म्हणून तो आजारी झालाय. मग ती गोष्ट काय आहे ती शोधायची आणि ते त्या आजाराचं कारण आहे. त्याला आपण प्रायमरी कॉज म्हणतो. म्हणजे जसं कोविड मध्ये आता आपण बघतो, कोरोना आजही तसंच चालू आहे. कोरोना व्हायरस आला, कोरोना व्हायरसने तुम्हाला इन्फेक्ट केलं आणि तुम्हाला सिम्पटम दिसले. म्हणजे या कंडिशन मध्ये प्रायमरी कॉज काय होता? कोरोना व्हायरस होता. बरोबर की नाही? आज आपण त्याला व्हायरस दिसतोय, सापडतोय म्हणून मानतोय. पण यामध्ये कसं आहे माहिती का, प्रायमरी कॉज आता समजा तुम्ही बघितले ज्यावेळेस न्यूज यायच्या त्यावेळेस कोरोना व्हायरसचं बॉडीमध्ये अस्तित्व 14 दिवसांचं सांगितलेलं होतं. मग आता समजा जर हे ओल्ड स्कूल वाले म्हणताय त्या आजाराचं खरं कारण तो प्रायमरी कॉज आहे, तसं कोरोना व्हायरस आहे. आता बरेच लोक, आपले पण लोक म्हणतात का ऑर्गॅनिझमनी काही होत नाही, म्हणजे आपला आजार फक्त व्हायटल फोर्सच्या डिरॅजमेंटने होतो. पण असं काही नाही की ऍक्च्युली आता आपल्याला पण ते मान्यच आहे का तो व्हायरस आहे, कोरोना व्हायरस बॉडीत गेलाय म्हणून तो आजारी पडलाय, तो कॉज आहे. आणि पण त्यांचं कसं म्हणणं होतं की तो कॉज काढला तर पेशंट बरा होणार आहे. आणि असं होतं की आपल्याला ज्यावेळेस आपण न्यूज मध्ये बघायचो की कोरोना व्हायरस 14 दिवसानंतर बॉडीमध्ये राहत नाही. पण तुम्ही बघितलेलं आहे का 2-2, 3-3 महिने पेशंट बेडवरती पडून राहिलेले, त्यांचं ऑक्सिजन सॅच्युरेशन डाऊनच राहिलेले. जर तुमच्या शरीरातून 14 दिवसानंतर व्हायरस म्हणजे त्याचा कॉज निघून गेलाय तरी तुम्ही आजारी आहे, मग हे कसं? तर त्याचं कारण कसं आहे माहिती का, आप प्रायमरी कॉज मुळे आजारी पडलो असलो तरी नंतर तो आजार शरीरातून बाहेर गेला तरी पण त्याची आजाराची कंडिशन तशीच राहते, ती तशीच सुरू राहते त्या प्रायमरी कॉज शिवाय. म्हणजे तुमच्या शरीरातून व्हायरस निघून गेलेला आहे तरी तुम्ही आजारीच आहे. मग आपण तो काढला, आणि जसं ऍलोपॅथी वाले आता व्हायरस मारला आता पेशंट बरा झाला. तुम्ही बघता डेंग्यू मध्ये म्हणा किंवा कोणते तुम्ही एखादा अँटीबायोटिक दिला आणि पेशंट बरा झाला, असा जो समज आहे ऍक्च्युली तसं नाही. पेशंटला आपण ते कन्व्हल्सन स्टेज मध्ये असतो, पेशंटचा ताप गेलाय तरी पण पेशंट 14 दिवसापासून खातच नाही. असं का झालं? तुम्ही तर आता टायफॉइडचे जंतू मारले, बरोबर की नाही? म्हणजे त्यांची जी डिसीजची कन्सेप्ट आहे का ती मटेरियलिस्टिक, वेगळी. ती बरोबर. आजही ती लागूच होत नाही. कारण की तुमचा प्रायमरी कॉज एखादा व्हायरस आहे, तुम्हाला आता व्हायरस नॅप झाले, तुम्हाला बॅक्टेरिया नॅप झाले, तुम्ही त्यांना इंजेक्शन दिलं, सगळं दिलं. पण समजा आता डेंग्यू झालाय, डेंग्यू तुम्ही मारलाय किंवा तो बॉडी नष्ट रेडिस झालंय, पोस्ट व्हायरल हिपॅटायटिस आपण बघतो आज डे टू डे प्रॅक्टिस मध्ये. आणि मग हिपॅटायटिस तो अनट्रीटेबल झालाय, हिमोरेजिक शॉक सिंड्रोम मध्ये गेलाय, पेशंटच्या नंतर त्या शॉक मध्ये किडनी फेल झालाय. मग आता व्हायरस नाही ना, तुमचा प्रायमरी कॉज संपलेला आहे, मग पेशंट आजारी पडायचं थांबत का नाही? आलं लक्षात? म्हणजे आजही ते सत्य आहे का ते व्हायरस किंवा बॅक्टेरिया मारून तुम्ही पेशंटला बरा करू शकत नाही. जसं त्यांनी आता त्या ते ह्या बुकच्या पाठीमागं जे अपोरिझम आहे ना, त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे काही गोष्टींचं. प्रायमरी कॉजचं एक्सप्लेनेशन जवळ 2-2.5 पानाचं आहे. ते मी आजच वाचलं. त्याने त्याचं उदाहरण देताना समजा तुम्ही एक प्रायमरी कॉज का महत्वाचं नाही ट्रीट करताना किंवा प्रायमरी कॉज शोधलं तर तुम्हाला त्याचा काय फायदा आहे? समजा बुलेट ट्रिगर केली तुम्ही बंदुकीतून, शूट झाली, बंदुकीची गोळी बाहेर पडली. आता ती बाहेर पडल्यानंतर ती सुटलेली गोळी थांबवायची आहे आपल्याला. मग तुम्हाला कळलंय आता ते ट्रिगर मुळे बाहेर पडलेली. मग आता तुम्हाला तर ट्रिगर दिसलाय, मग तुम्ही त्या गोळीला थांबू शकता का? तिचं इम्पॅक्ट थांबू शकता का? नाही थांबू शकत. जसं आता याचं गरम पाण्याचं उदाहरण दिलंय तुम्हाला. अचानक उकळतं पाणी आणि त्याच्यामध्ये आपण जर बर्फ टाकलाय नाही का, आता गरम पाणी शांत कसं केलंय आपण, तुम्ही बर्फ टाकलाय पण पाणी गरम का झालंय शोधलं का? नाही. जसं एखादं ऍसिड आहे, ते ऍसिड झालंय तर ऍसिड न्यूट्रल करायचंय, तुम्ही काय टाकलं त्याच्यामध्ये? अल्कली टाकली, बरोबर. पण तो ऍसिडच का झाला हे शोधण्यात गेलाय का तुम्ही? तुम्हाला ते न्यूट्रल करायचं होतं, तुम्ही काय केलं? ऍसिड मध्ये अल्कली मिक्स केली आणि तो सबस्टन्स बरोबर. न्यूट्रल झाला, आपलं काम झालंय. तसंच आहे, तुम्हाला पाणी गार करायचंय, ते उकळलं कसं हे बघितलं का? नाही. त्याच्यात तुम्ही वाटीभर बर्फ आणून टाकला, पाणी त्यांचं परत रूम टेम्परेचरला झालं. याच्यासाठी तुम्ही तो पाणी कशाने गरम केलं होतं हे बघितलं का? नाही. म्हणजे त्याचा कॉज बघितला का? नाही. जसं एखादा पेपरचा गोळा आहे, तुम्ही तो पाण्यात भिजवला, ओला झाला आणि आता त्याला ड्राय करायचंय. मग त्याच्यासाठी तुम्ही तो ड्राय करताना किंवा त्याला काय करणार? तुम्ही नेऊन उन्हामध्ये ठेवणार, वाळवणार आणि तो वाळवल्यानंतर तो क्लिअर होणार. पण मग त्याच्यासाठी तुम्ही त्या पाण्याची आर्द्रता किती होती, ते पाणी कसं होतं, काय कारण काय आहे? त्याला ओलं करायला कारणीभूत काय होतं? प्रायमरी कॉज काय आहे? ते पाणी आहे. मग त्या पाण्याच्या खोलात गेले का तुम्ही? नाही. साधं सिंपल आपण काय करणार? त्या बोळाला उन्हात नेऊन ठेवणार आणि सुकवणार आणि त्याला ड्राय करणार. म्हणजे काय त्याचं सोल्युशन काय आहे ते तुम्हाला माहिती आहे. त्याच्या कारणापर्यंत गेलं का? तसंच लिव्हिंग बॉडीमध्ये पण आहे.
ते कॉज जो प्रायमरी कॉज आहे तो शोधण्यापेक्षा तुम्हाला ते सोल्युशन माहिती आहे ना, मग तेच महत्वाचं आहे. ते कॉजला महत्व देण्यात काहीच अर्थ नाही. जे आपण पहिल्या लेक्चरला कोणाचं तरी होतं ना, आइलमेंट्स फ्रॉम आणि प्रायमरी कॉजचं कन्फ्युजन होतं बघा. तर जे हे आहे ना प्रायमरी कॉज, हा प्रायमरी कॉज आहे आणि आइलमेंट्स वगैरे त्या दुसऱ्या गोष्टी. आता माझ्या मते त्यांचं ते बऱ्यापैकी क्लिअर झालेलं असेल. तर सिक्स ऍफोरिझम मध्ये ना, हा सर तुमचं करून घ्या मग. झालं आता बोला तुमचं. हा, तर सिक्स ऍफोरिझम मध्ये ना द द अनप्रिज्युडाइज ऑब्झर्वर लिहिलेलं डॉक्टर हॅनेमनने. आपण हा ऍफोरिझम सुरू व्हायच्या आधी जे आपलं डिस्कशन चाललेलं होतं की कॅल्केरिया कारचं कन्स्टिट्यूशन मेकअप केअर फॅट फ्लॅगी असतो, नक्सोमिक असेल तर तो इरिटेबिलिटी असते त्याच्या याच्यामध्ये. तर या ज्या गोष्टी आहेत ना, हे प्रिज्युडाइजनेस आपल्यामध्ये नाही पाहिजे. हे उदाहरण इथले इथे आपल्याला क्लिअर झालं आपण अनप्रिज्युडाइज कसं असायला पाहिजे. दुसरी गोष्ट काय होते की प्रिज्युडाइजनेस मध्ये ना बऱ्याचदा म्हणजे एस्पेशली हा प्रॉब्लेम मला बऱ्याचदा फेस करावा लागलेला होता की आपले ना असे ॲज लाईक फेवरेट रेमेडीज म्हणा किंवा आपल्याला काही कन्सेप्ट असे असतात की हा पेशंट असा आला ना तर मला अशा पद्धतीने करायचं आहे. आपण एकदा ते प्रिझमशियस राहिलं आपल्या डोक्यामध्ये घालून ठेवलं ना आपण, तर आपण आहे ना त्याच्या पलीकडे जाऊन बघत नाही. ही गोष्ट व्हायला नको असं सरांनी लिहिलेलं आहे. आणि 6व्या ऍफोरिझम मधलं मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जी आहे याच्यामध्ये लिहिली गेलेली ती फिजिशियनने पेशंट ज्या वेळेला त्याच्याकडे येतो तर पेशंट त्याच्याकडे आल्यानंतर आपण नेमकं काय बघायचं आहे पेशंटमध्ये. म्हणजे मी उदाहरण देतो. फॉर एक्झाम्पल मी पेशंट आहे, तुमच्या क्लिनिकला आलो आणि मी म्हटलो की डॉक्टर मला 2 दिवसापासून ताप आहे, सर्दी आहे आणि खोकला आहे. बरोबर. तर ताप सर्दी खोकला आहे. मग ऍज अ डॉक्टर तुम्ही मला पुढचा प्रश्न काय विचारणार की ठीक आहे केव्हापासून हे ताप, केव्हा कमी होतो, केव्हा जास्त होतो, पाण्याची ताण कशी आहे, पांघरून लागतं की नाही लागतं. मग मी सांगणार की हो 2 गोदाड्या लागतायत किंवा मला घाम येत नाहीये किंवा पाण्याची ताण वाढली किंवा कमी झालेली. हे साधारणपणे उत्तर आपल्याला असतात. आता आपल्याला ह्याच्यामध्ये टोटॅलिटी मध्ये घ्यायचं काय, हा 6व्या ऍफोरिझम मध्ये इट टॉक्स अबाउट द टोटॅलिटी की आपल्याला त्या गोष्टी घ्यायच्या आहेत. तिथे लिहिलेले त्यांनी टेक्स नोट ऑफ नथिंग ऑफ एव्हरी इंडिव्हिज्युअल डिसीज एक्सेप्ट द चेंजेस इन द हेल्थ ऑफ द बॉडी and of the mind into bracket morbid phenomena accident symptoms which can be pursued externally by means of the senses. That is to say he notices only the deviation from the former healthy state of the now deceased individual which are felt by patient himself, remarked by those around him, observed by the physician. तर आपल्याला टोटॅलिटी 3 लोकांकडून मिळणार आहे. तर ऍज अ फिजिशियन तुम्हाला पेशंट मध्ये काय बदल झालेले दिसत आहेत पहिले ते बदल बघा. फॉर्मर हेल्दी स्टेट, आजारी पडायच्या आधी जर का त्याला तो थर्स्टीच होता आणि आता पण थर्स्टी असेल तर दॅट शुड नॉट कम अंडर द टोटॅलिटी. सर मी चुकलो तर मला करेक्ट करा ना. नाही बरोबर करेक्ट आहे सर. दॅट शुड नॉट कम अंडर टोटॅलिटी. पण मी जर का आधी थर्स्टी असेल आणि आजारी पडल्यानंतर थर्स्टलेस झालो असेल तर दॅट शुड बी कन्सिडर्ड इन टोटॅलिटी. त्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं की डेव्हिएशन जे आहेत नॉर्मल स्टेट पासून एक तर फिजिशियनला बघायचे आहेत. आपल्याला ऑब्झर्वेशन मध्ये काही सापडतंय की उदाहरणार्थ डोकं फक्त गरम आहे, हातपाय गार आहेत. दिस कॅन बी परसेप्टिबल साईन बाय द फिजिशियन. पेशंटला 101 फीवर आहे, ऍडल्ट पेशंट आहे आणि पल्स रेट त्याचा 70 ते 80 दरम्यान आहे. दिस इज परसेप्टिबल साईन बाय द फिजिशियन. हे तुम्हाला बघायचं आहे. अल्टर्ड स्टेट ऑफ द बॉडी. त्याच्यानंतर अल्टर्ड स्टेट ऑफ द माइंड म्हणजे काय की आधी पेशंट एकदम हॅपी होता, त्याची कामं व्यवस्थित चाललेली होती, आजारी पडल्यापासून अगदी त्याला शांत राहावं असं वाटतंय. हा झाला मेंटल. किंवा एखादा पेशंट आजारी पडल्यानंतर इरिटेबल झालेला आहे, एखादा मरोज झालेला आहे, एखादा म्हणजे एकदम सॅड झालेला आहे आणि एखादा पोरगा 103 ताप आहे पण तो खेळत राहतो. ओके. सो मेंटल पिक्चर हा झाला जे त्यांनी इंटू ब्रॅक हे लिहिलेले की कुठून कुठून मिळणार तुम्हाला. पेशंटने सांगितलेले सिम्पटम, मी पेशंट होतो, मी सांगितलेले लक्षणं. त्यानंतर रिमार्क्ड बाय दोज अराउंड हिम, घरच्यांनी काय सांगितलं की डॉक्टर त्यांची आजारी पडल्यापासून खूप चिडचिड व्हायला लागली. पाण्याचा ग्लास मागितला त्यांनी, दरवेळेला ते त्यांच्या हाताने जाऊन घेऊन टाकतात, पण आता म्हणतात की मला इथे जागे आणून दे. आणि इकडून तोंडातून निघाला का लगेच बाबाला हातात ग्लास पाहिजे पाण्याचा भरलेला, आणि नाही दिला तर ते लगेच चिडचिड करायला लागून जातात. आपल्याला हे विचारायचं की आधीपासून यांचा असा स्वभाव आहे का. म्हटलेत की नाही असा नाही स्वभाव. दिस इन्फॉर्मेशन इज कमिंग फ्रॉम द
रिलेटिव्ह. ही मिनिट आता 1 मिनिटाच्या आत संपेल. संपल्यानंतर आपण पुढच्या मीटिंगला लगेच जॉईन होऊ. सो ऑल द परसेप्टिबल सायन्स रिप्रेझेंट द डिसीज इन इट्स होल एक्सटेंट असं पुढे लिहिलेलं आहे याच्यात. परसेप्टिबल सायन्स म्हणजे ज्या आपले परसेप्शन आपण 5 गोष्टींनी करतो. टच आहे, विजन आहे आपलं, की तुम्हाला डोळ्यांनी काय दिसते मी सांगायला नको आता, स्पेशल सेन्सेस सर्वांनाच माहिती. परसेप्टिबल सायन्स रिप्रेझेंट